इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपमहापौर अनिल डाळ्या, महाराष्ट्र श्री अजिंक्य रेडेकर, किरण कोळी, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभापती अरुणा बचाटे, रुपाली सातपुते, विद्या साळुंखे, उपसभापती प्रमिला जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. या मैदानात पहिल्या क्रमांकासाठी राष्ट्रीय विजेती सोनाली मंडलिक आणि हरियाणाची विश्व चॅम्पियन दीक्षा सिंह यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या कुस्तीत सोनाली आणि दीक्षा या दोघींनी आक्रमक होत एकमेकांवर पकड घेण्याचा प्रयत्न केला. सोनालीनं पटाला डावावर तर दीक्षानं खेमी डावावर एकमेकांवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटातच ढाक डावावर सोनालीनं दीक्षाला चितपट केलं. यावेळी उपस्थित कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी आणि उपमहाराष्ट्र केसरी वेदिका पोवार यांच्यात लढत झाली. दोघींमध्ये खडाखडी खूप वेळ सुरू होती. प्रतीक्षानं वेदिकावर कब्जा घेत समोरून झोळी डाव घालण्याचा प्रयत्न केला, तर वेदिकानंही सावध भूमिका घेत नंतर आक्रमक होत प्रतीक्षावर कब्जे घेण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षानं पट घालून डाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेत कुस्ती निकाली न लागल्यामुळं गुणांवर घेण्यात आली. त्यात पहिल्या मिनिटात वेदिकानं एकेरी पट लावून विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठी कागलची सृष्टी भोसले आणि कर्नाटकची गायत्री सुतार यांच्यात रंगतदार लढत झाली. सृष्टीनं पहिल्यापासूनच आक्रमक होत हेवी डावावर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गायत्रीनं तो धुडकावला. पुन्हा सृष्टीनं फ्रंट लावला, मात्र तोही अयशस्वी ठरला. दोघींनी कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोकळ घिस्सा डावावर सृष्टीनं गायत्रीला आसमान दाखवलं. या मैदानात दोनवडेची श्रावणी लवटे आणि बेडगची तनुजा माळी यांच्यात झालेल्या विशेष कुस्तीनं कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. तनुजानं पहिल्यापासूनच आक्रमक होत श्रावणीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. श्रावणीनं समोरून झोळी लावत तनुजावर कब्जा घेतला, मात्र कुस्ती सोडवण्यात आली. तनुजानं पुन्हा एकेरी पट काढला, तर श्रावणीनं पुन्हा तनुजावर कब्जा घेतला. या थरारक कुस्तीत तनुजानं श्रावणीला निकाल डावावर चितपट केलं. या कुस्ती मैदानाला कुस्ती शौकीनांसह महिलांची गर्दी होती.